नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सध्याच्या घडीला परिस्थिती इतकी बेताला गेलेली आहे, की आता जी विद्यार्थी दशा आहे, जी स्टडी करताय, अभ्यास करताय, कोणत्या तरी पोस्टसाठी प्रिपरेशन करताय, तर ती मुलं इमोशनली आणि मेंटली खूप डॅमेज झालेले आहेत. तर त्याचं कारण असं आहे, की आपण जास्त ओव्हर थिंक करतो आणि कोणता मित्र असेल, नातेवाईक असेल किंवा आपण रिलेशनशिपमध्ये असेल, तर जी व्यक्ती आहे, ती जर आपल्याला इग्नोर करत असेल किंवा ती आपल्यासोबत येत नसेल किंवा आपले कॉल वगैरे रिसीव्ह करत नसेल, तर अशा नातेवाईकांचा आणि मैत्रीसुद्धा खूप साऱ्या गोष्टी घडतात. तर या गोष्टीचा आपण जास्त ओव्हर थिंक करतो आणि या गोष्टीचा इम्पॅक्ट आपल्या स्टडीवर होतो आणि ही गोष्ट आपल्यासाठी चांगली नाही. तर सध्याच्या जीवनात तुम्ही विद्यार्थी आहात, विद्यार्थी दशेत आहात, तर प्रॅक्टिकल जिंदगी जगा. हा आला, तो गेला, तो का नाही आला, त्याने का कॉल नाही रिसीव्ह केला, या गोष्टी बाजूला सारून सध्याच्या घडीला आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट कोणती आहे त्या गोष्टीवर फोकस करा. आणि म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे, की जेव्हा आपण इमोशनली किंवा मेंटली डॅमेज होतो किंवा या गोष्टींचा जास्त विचार करतो, तर त्या गोष्टीचा वाईट इम्पॅक्ट हा आपल्या स्टडीवर होतो. आणि आपण सध्या विद्यार्थी दशेत आहोत, आपण सध्या प्रिपरेशन करत आहोत. तर हे असं जर होत असेल आणि स्टडीवर जर वाईट इम्पॅक्ट पडत असेल, तर आपण करत असलेला अभ्यास, आपण अभ्यास नसतो करत, तर आपण खोकनपट्टी करत असतो. आणि 1 वर्षात आपलं कंप्लीट व्हायचं किंवा करिअर, तुमचं ड्रीम हे सक्सेस व्हायचं, तर त्याची किंवा पंचवार्षिक योजना होऊन जाते हे आपल्याला पण कळत. त्या त्यासाठी एक स्वतःला विचारा, व्हॉट इज युअर नाव दिस टाइम इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स इन युअर लाईफ अँड युअर करिअर. तर तिथं तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल तुमचं करिअर. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर फोकस करावं लागेल, ॲनालिसिस करावं लागेल आणि तुमचं प्रिपरेशन, स्टडी प्रिपरेशन करावं लागेल. तर एवढंच सांगायचा उद्देश आहे, की इमोशनली डॅमेज होऊ नका आणि मेंटली डॅमेज होऊ नका. कारण तुम्ही जेव्हा इमोशनली डॅमेज होता आणि मेंटली डॅमेज होता, त्याचा सरळ इम्पॅक्ट तुमच्या स्टडीवर होतो आणि ते स्टडीवर इम्पॅक्ट झाल्यानंतर तुमचं काम जर 2 तासात तुमचा एखादा टॉपिक कव्हर होत असेल, तर ते 2 तासाऐवजी त्याला 2 दिवस निघून जातात आणि ते टॉपिक आपल्या व्यवस्थित माइंडमध्ये सेट होत नाही आणि त्याचमुळे आपल्याला वेळ लागतो. कारण जेव्हा आपलं माइंडच स्टेबल नसेल, तर आपण किती पण स्टडी केला, तो डाटा कुठे आणि कसा माइंडमध्ये मेमरी म्हणून राहील. तर त्यामुळे इमोशनली आणि मेंटली डॅमेज होऊ नका. कोण आला, कोण गेला याच्याशी काही आपल्याला जास्त विचार करू नका. जिंदगीमध्ये प्रॅक्टिकल राहा. ज्याला यायचं तो येईल, ज्याला जायचं तर जाईल. आपल्याला सध्या या वेळेला सगळ्यात जास्त फोकस करणं आपल्या करिअरवर आहे. त्यामुळे आपण आपल्या करिअरवर फोकस करणं गरजेचं आहे. जास्त विचार करायचा नाही, जास्त लोड घ्यायचा नाही. ओनली फोकस ऑन युअर ड्रीम, फोकस ऑन युअर पोस्ट अँड प्रिपरेशन ऑफ युअर. ओके, थँक यू.